नमस्कार, मी डॉक्टर अमृता पेडणेकर। ऋतू बदलतात त्यानुसार निसर्ग बदलतो व या बदलांसोबत आपल्या शरीरातही काही सूक्ष्म बदल घडून येतात। या बदलांचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला आहार विहारात आवश्यक असे बदल करावे लागतात। यालाच आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या असे म्हटले आहे। ऋतू म्हणजे सीझन व चर्या म्हणजे आचरण। ऋतूनुसार आचरण करणे म्हणजेच ऋतुचर्या होय। ऋतुचर्येचे वर्णन चरक संहिता, सुश्रुत संहिता व अष्टांग हृदय या तीनही बृहत्त्रयीमध्ये आले आहे। एका वर्षात 12 महिने असतात व 2-2 महिन्याचा एक ऋतू असे एकूण 6 ऋतू असतात। त्यातील पहिले 3 ऋतू म्हणजे शिशिर, वसंत, ग्रीष्म यांना आदान काळ, तर वर्षा, शरद, हेमंत यांना विसर्ग काळ असे म्हणतात। आदान काळामध्ये सूर्य उत्तरायणात असतो, त्यामुळे वातावरणातील उष्णता आणि रुक्षता क्रमाने वाढत जाते आणि मनुष्याचे बळ कमी होत जाते। तर विसर्ग काळामध्ये सूर्य दक्षिणायनात असतो, त्यामुळे वातावरणातील उष्णता रुक्षता कमी होऊन शीतलता व स्निग्धता वाढते। त्यामुळे विसर्ग काळ हा बल वाढवणारा असतो। वात, पित्त, कफ यांचे संतुलन सुद्धा ऋतूवर अवलंबून असते। त्यामुळे आयुर्वेदात स्वास्थ्य रक्षणासाठी ऋतूनुसार पंचकर्म सांगितले आहे। जसे की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात वात प्रकोप होतो म्हणून बस्ती, शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होतो म्हणून विरेचन व रक्तमोक्षण, तसेच वसंत ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यात प्रकुपित कफ दोषाचे निर्हरण करण्यासाठी वमन चिकित्सेचा निर्देश केलेला आहे। संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांच्या काळाला ऋतुसंधी असे म्हणतात। या संधी काळात संपणाऱ्या ऋतूची चर्या म्हणजेच आहार विहार यांचा हळूहळू त्याग करावा आणि पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल असा आहार विहार हळूहळू सुरू करावा। ऋतुचर्या पाळल्याने दोष संतुलित राहतात, पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा तजेलदार होते, तर मन शांत व स्थिर राहते। थोडक्यात सांगायचे झाले तर ऋतुचर्या म्हणजे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ऋतुचर्येविषयी सामान्य माहिती पाहिली। ती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण सध्या सुरू असलेल्या शरद ऋतूची ऋतुचर्या पाहणार आहोत, त्यामुळे आयुर अमृतला फॉलो करा। धन्यवाद।